सेक्शन 17 हे 4 सबसेक्शन आहेत ते आपल्याला बघायचे. 17.5 जो आहे ना तो ह्यात नाही घेत तुम्हाला. 17.5 ब्लॉक क्रेडिट्स आहे, तो बघितला आपण. ब्लॉक क्रेडिट बघून झालं आपलं. आता अपॉर्च्युनिटी म्हणजे वाटणी, क्रेडिटची वाटणी. 16.1 मध्ये काय बघितलं आपण की जर बिझनेस करता इनवर्ड सप्लाय घेतला असेल आणि जर बिझनेस पर्पज जर इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस जर इनवर्ड सप्लाय घेतला असेल आणि मग इनपुट टॅक्स पे केला असेल सप्लायरला, तर ह्या इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता येईल. पण समजा एक बिझनेस पर्पज आहे, दुसरं नॉन बिझनेस पर्पज आहे आणि तिसरं असं आहे की जो इनवर्ड सप्लाय घेतला आहे ह्यातून जो आउटवर्ड सप्लाय होतोय तो टॅक्सेबल सप्लाय होतोय का, तर ITC मिळेल. जर एक्झम्प्ट सप्लाय होतोय आता जर तुम्ही फ्रीजरमध्ये दूध ठेवाल तर दूध हे एक्झम्प्ट सप्लाय, फ्रीजरचा ITC नाही मिळणार. आईस्क्रीम ठेवाल तर आईस्क्रीम हा टॅक्सेबल सप्लाय, फ्रीजरचा ITC मिळेल. पण दोन्ही मध्ये म्हणजे फ्रीजरमध्ये दूध आणि आईस्क्रीम दोन्ही ठेवलं तर मग किती ITC घ्यायचा, हां त्याची वाटणी होईल. आता मी लॅपटॉप घेतला जो मी बिझनेस करताही वापरतो आणि पर्सनल म्हणजे नॉन बिझनेस पर्पज करताही वापरतो. आता लॅपटॉप किंवा फ्रीजर हे घेताना ते कॅपिटल गुड्स आहेत, मग त्याकरता रूल 43 दिलेला आहे, रूल 43. आणि इनपुट्स असतील किंवा इनपुट सर्व्हिसेस जसं आता रिपेअरिंग निघालं त्या फ्रीजरचं, रिपेअरिंग सर्व्हिस आहे, मेंटेनन्स, रेंट आहे, रेंट पे केलं जातं, त्या रेंटवर GST भरला असेल तर माझ्याकडे एक्झाम सप्लाय पण आहे, टॅक्सेबल सप्लाय पण आहे. मग रूल 42 मध्ये किती ITC अवेल करता येईल आणि किती रिव्हर्स करायला लागेल हे काय समजलं ना. म्हणून त्याचं नावच ते अपॉर्च्युनिटी ऑफ क्रेडिट, क्रेडिटची वाटणी. कधी केली जाईल, वेअर द गुड्स और सर्व्हिसेस और बोथ आर यूज बाय द रजिस्टर्ड पर्सन पार्टली फॉर द पर्पज ऑफ एनी बिझनेस आणि पार्टली फॉर अदर पर्पज. हे एक आहे, हे दुसरं आहे, हे आहे का. द अमाऊंट ऑफ क्रेडिट शॅल बी रिस्ट्रिक्टेड टू so much of input tax as it attributable to the purposes of its business. बिझनेस करता जेवढा परचेस केलं आहे त्याचा ITC मिळेल आणि पार्टली फॉर अदर पर्पज असेल तर त्याचा ITC मिळणार नाही. रतन माजगावकर अ ट्रेडर, याचं ग्रोसरी शॉप आहे आणि त्यांनी काय केलं, मे महिन्यामध्ये जे परचेस केलं टोटल ITC इन रिस्पेक्ट ऑफ इनवर्ड सप्लाय 89,000 एवढा होता. म्हणजे इनपुट टॅक्स ITC इन रिस्पेक्ट ऑफ त्यांनी पे केला ITC किती 89,000. ग्रोसरी प्रोडक्ट सोल्ड इन द कोर्स ऑफ बिझनेस, त्यांनी जेवढं परचेस केलं होतं त्यातला 85% ते गुड्स होते ते विकले आणि त्याच्यावरती आउटपुट टॅक्स कलेक्ट केला. आणि 15% गुड्स जे आहेत त्याच्यामधले ओके. आता जर का 89,000 आहे त्याच्यामधले 75,650 एवढा ITC तो घेऊ शकतो, कारण की याच्यामध्ये त्यांनी
85% आउटपुट टॅक्स कलेक्ट केला. ह्या तुलनेत इनपुट टॅक्स किती होतो? 75,650. जी डिफरन्स अमाऊंट आहे त्याचे गुड्स त्यांनी सेल नाही केले, सप्लाय नाही केले. ते लग्न होतं त्याच्या भावाचं, त्यात वापरलं, म्हणजे पर्सनल यूज झाले. 17.5 काय सांगतो? गुड्स परचेस केले आणि यूज केले पर्सनल पर्पज, तर त्याचा ITC घेऊ नका. म्हणजे त्यांनी जर का डिफरन्स काढला तुम्ही, एकूण 90च्या 85% एवढी अमाऊंट होते, बाकीची अमाऊंट आहे ती त्यांनी इनवर्ट सप्लाय घेतला, तो बिझनेस पर्पज वापरला नाही, तर तेवढं ITC त्याला घेता येणार नाही. हे तुम्हाला 17(1) सांगतो. इथे वाटणी करणं सोपं आहे, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. दुसरं एक्झाम्पल बघा. रजिस्टर्ड पर्सन इज इन द बिझनेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग शूज. 50 शूजच्या जोड्या ज्या आहेत 50 त्यांनी मित्रांना फ्री ऑफ कॉस्ट दिले. खाली कसं आहे, व्हॉट्सअपमुळे ग्रुप झाले, चला आपले 10वीचे मित्र 12वीचे मित्र मग एक गॅदरिंग करू. मग असं काही गॅदरिंग त्यांनी केलं आणि त्यात त्यांनी 50 मित्र आपले आले, त्यांना त्यांनी काय केलं, माझा शूजचा बिझनेस आहे, सगळ्यांना एक एक गिफ्ट शूज दिले. आता ते जे शूज त्यांनी बनवले असतील त्याकरता त्याला काय इनपुट्स लागले असतील. सपोज त्यांनी 1000 शूज मॅन्युफॅक्चर केले असतील, त्यातले 950 तो विकेल आणि 50 जे आहे ते त्यांनी मित्रांना दिले. तर जो इनपुट टॅक्स पे केला आहे या 1000 शूजवरती, त्यातला बिझनेस पर्पज जेवढा ITC आहे इलिजिबल आहे, बाकीचा नॉन बिझनेस पर्पज इलिजिबल नाही. इथे वरच्या एक्झाम्पलमध्ये ट्रेडर होता, या एक्झाम्पलला जर मॅन्युफॅक्चरर असेल तर लक्षात घ्या, त्याचं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वेगवेगळे त्याला कंटेंट लागतील ना शूज बनवण्याकरता. लेस वेगळी लागेल, सोल वेगळा लागेल, इतर शूजचे जे कंपोनंट ते वेगवेगळे लागतील ना त्याला, ते एकत्र करून त्याचे 1000 शूज बनलेत. मग 1000 शूजचा ज्यावेळेस तो JST फाईल करतो आणि 1000 शूज विकले म्हणून आउटपुट टॅक्स कलेक्ट करतो, यात त्यांनी 950च विकलेत आणि 50 जे आहेत हे मित्रांना दिले. मग तेवढा प्रपोर्शनेट, तेवढा तुलनेमध्ये जेवढा त्याचा इनपुट टॅक्स येतो तेवढा त्यांनी क्लेम करता कामा नये, तेवढा त्यांनी रिव्हर्स केला पाहिजे. म्हणजे ऑल अदर ITC मध्ये संपूर्ण ITC येणार आणि तो त्या 50 पेअरचा जो ITC आहे तो रिव्हर्स करणं त्याला गरजेचं आहे. सप्लायरला तर माहिती आहे ना हा कशा करता घेतोय. सप्लायरने आपलं काम केलं, तर JST 1 फाईल केला, त्याचा इनवॉइस टाकला. आता हे गुड्स 1000 शूज तो सेल करणार आहे का त्यातले मित्रांना 50 देणार आहे हे त्यालाही माहीत नाही. त्यामुळे परचेस करताना त्यांनी बिझनेस करणार, परचेस करणार ना. जर पहिल्यापासून माझा प्लॅन आहे की नाही हे 50 मी ह्यातनं 50 शूज बनवीन मित्रांना देईन, तुम्ही सांगेन की JST नंबर टाकूच नका, तुम्ही B2C सप्लाय दाखवा. असं होऊ शकतं की हे तुम्ही मला B2C म्हणून द्या, मला माझ्या पर्सनल नावाने द्या, बिझनेससाठी देऊच नका. म्हणजे जर का मी डीमार्टला गेलो ग्रोसरी घ्यायला तर मी JST नंबर देत नाही ना. मी व्यापारी तर मी काय म्हणतो, बाबा हे माझ्या घरचं काम करते, विचारत पण नाही JST नंबर काय म्हणून, त्याचा ITC घेण्याचा प्रश्न पण येत नाही. ऑल अदर ITC मध्ये तो ITC येत पण नाही, तो रिव्हर्स करायची गरजही पडत नाही. जर हे वेल प्लॅन्ड असेल तर रिव्हर्स करायचा प्रश्नच नाही. पण जर का ते कसं वेल प्लॅन नाही आहे आणि संपूर्ण गुड्स परचेस केले आणि JST 1ला आले आणि 2B मध्ये रिफ्लेक्ट झाले, तर 3B मध्ये ते येणार ITC मध्ये. तर तिकडे सेल परचेस टॅक्स आहे ना, हा टॅक्स पेअरलाच माहिती आहे ना आपला बिझनेस पर्पज किती आपण इनपुट वापरलं आहे, बिझनेस पर्पज किती यूज झाला, त्याचा वापर झाला आहे त्या इनपुट टॅक्स, त्याप्रमाणे तो इनपुट टॅक्स त्यांनी अपॉर्च्युनिमेंट करून रिव्हर्स केला पाहिजे. एक तरतूद आहे आणि ॲक्च्युली घटना काय घडते हे तुम्ही लक्षात घ्या. मग त्याचं अकाउंटिंग कसं व्हायला पाहिजे, त्याला अकाउंटिंग ट्रीटमेंट पहिल्यांदा येते. इनवॉइस आला त्याच्याकडे, तो इनवॉइसचं रेकॉर्ड करणार, परचेस केलं, सेम सप्लायर इनवॉइस रेकॉर्ड करणार, तो JST 1 फाईल करणार. आता ज्यावेळेस मी परचेस मॅच करतो, हां 2B मध्ये आलेले आहेत, त्यावेळेस माझी जबाबदारी आहे की 50 पेअर आपण सेल नाही केले, सप्लाय नाही केला, त्याचा आउटपुट टॅक्स त्यावर कलेक्ट नाही केला. किंवा जर ITC घ्यायचा आहे तर आउटपुट टॅक्स त्याच्यावरती दाखवा, भरा तो.
आणि जर का तो मी म्हणाल की मी विकलाच नाही मग तुम्ही ITC नाही घेऊ शकत. कारण इन द कोर्स ऑफ फर्दर ऑफ बिझनेस सेक्शन 16(1) काय सांगतो, ITC केव्हा मिळेल. आपण सुरुवात काल केली होती 16(1) मध्ये हे सांगितलंय की ITC केव्हा घेता येईल. अधिकार केव्हा ITC घेण्याचा. टू इंटायटल टू टेक क्रेडिट इनपुट टॅक्स चार्ज ऑन एनी सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस बोथ टू हिम विच आर यूज. काय केलंय दिलं इकडे, विच आर यूज, ज्याचा इनपुट टॅक्स पे केलाय ते गुड सर्व्हिसेस हे विच आर यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ हिज बिझनेस. जर तसं होत असेल तर तो इनपुट टॅक्स त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जाईल, तो क्लेम घेऊ शकतो. संपूर्ण क्लेम घेईल तेव्हाच जाईल. पण 17(1) तुम्हाला हे सांगतो की त्यांनी तो ITC घेऊ नये जर त्याला तो अलाव नाही बिझनेस पर्पज वापरत आहे. म्हणजे तुम्ही 16(1) आणि 17(1) बघाल तुम्हाला लक्षात येईल की 17(1) मध्ये सांगितलंच आहे की बिझनेस पर्पज वापराल तर घ्या, आणि इथे हे सांगितलंय की जर बिझनेस पर्पज वापरत नाही तर त्याचं तुम्ही वाटणी करा. 16(1) लाच पॅरल ही प्रोव्हिजन आहे. हे झाला एक बिझनेस पर्पज, दुसरा नॉन बिझनेस पर्पज. आणि सबसेक्शन 2 मध्ये सांगितलंय वेअर द गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ आर यूज बाय द रजिस्टर्ड पर्सन पार्टली फॉर इफेक्टिंग टॅक्सेबल सप्लाईज इन्क्लुडिंग झिरो रेटेड सप्लाईज. हा मुद्दा लक्षात घ्या की झिरो रेटेड सप्लाईज हा कन्सेप्ट IGST ॲक्टमधला आहे. IGST ॲक्टमध्ये तुम्ही जेव्हा सेक्शन 16 बघाल, IGST ॲक्टमधला सेक्शन 16 बघाल, त्यात दिले झिरो रेट सप्लाय मीन्स एनी ऑफ द फॉलोइंग सप्लाईज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ, नेमली एक एक्सपोर्ट केलं आहे, दुसरं सेलला सप्लाय केलं, हे झिरो रेट सप्लाय. ओके, तर where the goods or services or both are used by the registered person partly for effecting taxable supplies, आणि झिरो रेट सप्लाय जरी असेल तर टॅक्स कलेक्ट नाही करायचं पण त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. आणि एक्झाम सप्लायज करता जे इनपुट वापरले असतील, गुड सर्व्हिसेस म्हणजे इनपुट सर्व्हिसेस वापरले असतील, द अमाऊंट ऑफ क्रेडिट शॅल बी रिस्ट्रिक्टेड टू सो मच ऑफ द इनपुट टॅक्स ॲज ॲट्रिब्युटेबल टू द टॅक्सेबल. आणि झिरो रेट सप्लायला जेवढं तुम्ही इनपुट टॅक्स आता आहे टॅक्सेबल आणि झिरो रेट सप्लायचा तेवढाच ITC घेता येईल. एक्झाम सप्लायसाठी रिस्ट्रिक्ट केला ITC. आता झिरो रेटेड सप्लाईज मध्येच तुम्ही पुढे जाऊन वाचाल झिरो रेट सप्लाईजमध्ये सबसेक्शन 2 यात काय दिलंय की सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 17(5). एक्झाम सप्लायचा ITC घेता येत नाही ना. 17(5) मध्ये ITC रिस्ट्रिक्ट केला नसेल तर इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल करता येईल. झिरो रेटेड सप्लाय जर करत असाल तर तो सप्लाय एक्झाम जरी असेल, एक्झाम सप्लाय जरी तुम्ही करत असाल झिरो रेटेड सप्लाय, तरी त्याचा पण ITC मिळेल. परत मी मागे येतो, लक्षात घ्या की मी इनपुट टॅक्स पे केलाय, त्यातून मी टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाय केला. मी इनपुट टॅक्स पे केलाय, त्यातनं मी आउटवर्ड एक्झाम सप्लाय केला. तर प्रपोर्शन करा की तुम्ही इनपुट टॅक्स किती वापरला एक्झाम सप्लाय करता, तेवढं ITC रिस्ट्रिक्ट केलं. आता टॅक्सेबल आणि झिरो रेट सप्लाय याच्याकरता इनपुट टॅक्स मिळेल. पण झिरो रेट सप्लाय असा आहे माझा की जो एक्झाम्प्ट आहे, एक्झाम सप्लायचा ITC मिळत नाही. पण जर झिरो रेट सप्लाय एक्झाम्प्ट असेल तर त्याचा ITC अवेल करता येईल. एक्सपोर्टरला गव्हर्नमेंटने हे एक बेनिफिट दिलं की वस्तूची किंमत कमीत कमी तुम्ही ठेवू शकाल इंटरनॅशनल मार्केटमध्ये
त्या घरात तुम्हाला आम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट देतो. ऑल्दो तुम्ही एकदम सप्लाय करताय, भारतामध्ये एकदम सप्लाय करत असाल तर इनपुट टॅक्स क्रेडिट रिस्ट्रिक्ट केला आहे. पण भारताबाहेर जर का एकदम सप्लाय केला जात असेल, झिरो रेट सप्लाय स्टेजमध्ये किंवा भारताबाहेर, तर एक्झाम सप्लायचा पण इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. पण ते दिलंय कुठे? ते दिलंय सेक्शन 16 मध्ये, सबसेक्शन 2 मध्ये. Credit of input tax may be availed for making zero rate supply, notwithstanding that such supply may be an exempt supply. टॅक्सेबल सप्लाय करताय ITC घ्या, झिरो रेट सप्लाय करताय ITC घ्या, नॉन बिझनेस पर्पज आणि एक्झाम सप्लाय करताय ITC मिळणार नाही. 17(1) आणि 17(2) प्रमाणे तुम्हाला फायनली हा व्ह्यू मिळतो. तुम्ही हा निष्कर्ष काढणार ना आता, येस ऑर नो, की टॅक्सेबल सप्लायचा ITC घेता येईल. जर माझ्या आउटवर्ड सप्लायमध्ये झिरो रेट सप्लाय असेल ITC घेता येईल. पण जर नॉन बिझनेस पर्पज मी काय आउटवर्ड सप्लाय नाही केला, जे मॅन्युफॅक्चरर वस्तू बनली त्यांनी सप्लाय नाही केली, नॉन बिझनेस पर्पज वापरली, किंवा त्याचा जो सप्लाय तो एक्झाम सप्लाय, तर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. ओके. आता एक्झाम सप्लायचा ITC घ्यायचा नाही, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय करायला पाहिजे की, थोडं बघा, आता मी थोडा वेगळ्या मुद्द्यात मला सांगतो आता. मी टॅक्स इनवॉइस बनवीन. ओके. जर मी टॅक्सेबल सप्लाय करेन, आणि जर मी एक्झाम सप्लाय करेन, बरोबर आहे का मी म्हणतो ते? हे डॉक्युमेंट असतील तुमच्याकडे, म्हणजे इथून तुम्हाला कळतं की टॅक्सेबल सप्लाय किती आणि एक्झाम सप्लाय किती. पण या ॲक्च्युली जे गुड्स आहेत ट्रेडर असतात ट्रेडरकडे, आणि मॅन्युफॅक्चर असतात मॅन्युफॅक्चररकडे, तो याप्रमाणे सप्लाय करत असतो. पण जर त्याच्याकडे याच्या व्यतिरिक्त जर त्यांनी शेअर, डिबेंचर्स वगैरे सेल केले, तर मग त्याला तुम्ही काय ट्रीटमेंट द्याल? म्हणजे काहीतरी विकल्यामुळे पैसे मिळतात ना. सेल ऑफ लँड केली, बिल्डिंग आहे ती विकली, शॉप, छोटं शॉप होतं ते विकलं, मोठं शॉप घेतलं तर विकलं ना शॉप. त्याला बिझनेस वाढवायचा आहे म्हणून त्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून एक शॉप घेतला होता, तो विकला. म्हणजे ही जी ट्रान्झॅक्शन्स आहेत, आणि काही सप्लायज घेतोय त्याच्यावर रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स भरायचा आहे, म्हणजे आउटपुट टॅक्स त्यात पण आहे. तर हे जे आहेत, द व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय अंडर सबसेक्शन 2 शॅल बी सच ॲज मे बी प्रिस्क्राईब अँड शॅल इन्क्लूड. एक्झाम सप्लायमध्ये इन्क्लूड करा याची व्हॅल्यू. ओके. म्हणजे जर मी लिगल सर्व्हिस घेतली किंवा ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली, ATA कडनं ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली, तर मी टॅक्स पे केला. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. सप्लायज ऑन विच द रिसिपियंट इज लायबल टू पे. आता जर का रिसिपियंट टॅक्स पे करतो, माझा आउटवर्ड सप्लाय आहे ना. सपोज एक लक्षात घ्या की
थोडं हे काढतो. एक व्यक्ती लीगल ॲडवाइस देतो आणि त्यांनी लीगल सर्व्हिस दिली. तो GST मध्ये रजिस्टर आहे, तो गुड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. पण जर त्यांनी लीगल सर्व्हिस दिली तर रिसिपियंट टॅक्स भरणार होतो. म्हणजे याचा आउटवर्ड सप्लायच आहे, सेलच आहे, पण रिसिपियंट टॅक्स भरणार आहे. तर ह्या टॅक्स पेअर करता तो एक्झाम सप्लायमध्ये येईल. ऑल्सो टॅक्सला सप्लाय आहे, पण टॅक्स कोणी भरायचं आहे? रिसिपियंट. कळलं? सिक्युरिटीज जर का विकल्या, शेअर डिबेंचर वगैरे असतील ते, सेल ऑफ लँड आहे आणि सब्जेक्ट टू क्लॉज बी ऑफ पॅराग्राफ 5 ऑफ शेड्यूल 2. ओके. सेल ऑफ बिल्डिंग शेड्यूल 3 प्रमाणे काय आहे, तो सप्लायच नाही आहे. आणि जर शेड्यूल तो पॅराग्राफ 5 मध्ये क्लॉज बी सांगितलाय, जर का कंपनी सर्टिफिकेट आलेलं नसेल तर मग त्याच्यावर टॅक्स कलेक्ट होईल. पण टॅक्स जर कलेक्ट होत नसेल त्याचा, एक लँडवर टॅक्स नाही आहे आणि बिल्डिंगवर टॅक्स नाही, कारण ते सप्लायमध्येच येत नाही, त्याची पण व्हॅल्यू कुठे घ्या? एकदम सप्लायमध्ये घ्या. खाली दिले एक्सप्लेनेशन. फॉर द पर्पजेस ऑफ दिस सबसेक्शन द एक्सप्रेशन व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय शॅल नॉट इन्क्लूड द व्हॅल्यू ऑफ ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन स्पेसिफाईड इन शेड्यूल 3 एक्सेप्ट, हे दिलं म्हणजे लँड बिल्डिंगची व्हॅल्यू घ्या हे म्हणतात. आणि इथे मे बी प्रिस्क्राईब पण दिले. एक्झाम सप्लायमध्ये काय असेल? आता एक्झाम सप्लायची तुम्ही बघाल, जर का एक्झाम सप्लायमध्ये काय येतं, तर एक्झाम सप्लायमध्ये काय येतं आहे, सेक्शन 2 क्लॉज 47 मध्ये काय दिलं आहे, मिनिंग ऑफ एक्झाम सप्लाय काय दिलं आहे? सप्लाय अट्रॅक्ट नील रेट ऑफ टॅक्स. दुसरा सप्लाय होली एक्झाम फ्रॉम टॅक्स नोटिफिकेशन. हे सेक्शन 11 मध्ये गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे, ते नोटिफिकेशन काढून सांगतील की कुठले गुड सर्व्हिसेस एक्झाम्प्ट असतील. आणि अल्कोहोल आणि पेट्रोलियम प्रोडक्ट आहे, अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आणि पेट्रोलियम प्रोडक्ट, हे पण नॉन टॅक्सेबल सप्लाय एक्झाम सप्लायमध्ये येतात, हे दिले. आता इथे काय दिलं त्यांनी सेक्शन 17 मध्ये की सप्लाय ऑन विच टॅक्स इज पेएबल बाय रेसिपियंट अंडर RCM हे इन्क्लूड करा, सिक्युरिटीज इन्क्लूड करा, सेल ऑफ लँड बिल्डिंग इन्क्लूड करा. बरोबर आहे? आता सिक्युरिटीची एक व्हॅल्यू आहे. समजा शेअर विकले 1 लाखाचे, मग 1 लाख व्हॅल्यू घ्यायची का? तुम्ही रूल 45 बघाल, त्यात दिलं आहे द व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटी शॅल बी टेकन ॲज 1% ऑफ द सेल व्हॅल्यू ऑफ सच सिक्युरिटी. 1 लाखाचे शेअर जर विकले असतील तर 1000 रुपये ती व्हॅल्यू इन्क्लूड करा एक्झाम सप्लायमध्ये. एक्झाम सप्लायची व्हॅल्यू काढणं सोपं नाही हे लक्षात घ्या. आणि जी लँड किंवा बिल्डिंग विकली आहे त्याची स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू जी असेल ती घ्या, स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू. ओके. नॉट इन्क्लूड, काय इन्क्लूड करायचं नाही. आता हे काय दिलं आहे, हे ॲक्च्युली एकदम सप्लाय आहे आणि हा त्याला डिमिंग म्हणतात की हे पण त्यात त्याने इन्क्लूड केलं, म्हणजे हे पण मानलं की हा पण एकदम सप्लाय. जर तुम्ही एकदम सप्लाय डिफाईन करताय आणि हे आणखीन त्यामध्ये ॲड करायला सांगताय, म्हणजे लॉ मानतो की हे पण एकदम सप्लाय आहे या सेक्शन्स करता. सेक्शन 17 करता एकदम सप्लाय काढण्याकरता. कळलं? एनी ॲक्टिव्हिटी रेफर टू इन शेड्यूल 3 एक्सेप्ट सेल ऑफ लँड अँड बिल्डिंग. आणि दुसरा सर्व्हिसेस बाय वे ऑफ एक्सटेंडिंग लोन्स or advances where consideration is in form of interest. हे इन्क्लूड करा म्हटलंय आणि हे सोडून द्या म्हटलं. बँकांचा बिझनेसच आहे,
बँकांचा बिझनेस आहे इंटरेस्ट काढणं, बँकांना ॲप्लिकेबल नाही. बँक किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूटसाठी हे नाही, म्हणून इथे एक्सेप्ट म्हटलं. लोन दिलं, ॲडव्हान्स दिला आणि इंटरेस्ट मिळाला, त्याची व्हॅल्यू किती आहे त्याची व्हॅल्यू इन्क्लूड करू नका. पण बँकांकरता जर त्यांनी इंटरेस्ट घेतला आहे किंवा लोन दिलं आहे, बँक आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट, कळलं? जर क्रेडिट कार्डचा इंटरेस्ट असेल तर त्याच्यावर जीएसटी ॲप्लिकेबल होतो, मग तो टॅक्सवर अप्लाय होईल. आणि इंटरेस्ट घेतला आहे आणि तो एक्झाम्प्ट आहे, ते एक्झाम्स अप्लाय करत आहे. त्यामुळे बँकांचा एक्झाम्स अप्लाय काढताना तिकडे हा विषय विचारात घेतला जाणार नाही. बँकांकरता हे नॉट इन्क्लूडचा हा जो क्लॉज आहे हा बँकांकरता नाही. बँक आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट, इतर जे लोक आहेत त्यांचा तो बिझनेस नाही आहे पैसे इंटरेस्टनी देणं. डिपॉझिट ठेवलं मी मॅन्युफॅक्चररकडे, मी समजा डिस्ट्रीब्युटर आहे आणि मला मग मॅन्युफॅक्चररने त्याचा इंटरेस्ट दिला, किंवा एखादा गोडाऊन आहे त्याचं डिपॉझिट ठेवलं आणि मला मग जर का त्या लँड ओनरनी, गोडाऊनच्या मालकानी इंटरेस्ट दिला डिपॉझिटच्या अगेन्स्ट, तर तो इंटरेस्ट जो मिळतो तो एक्झाम्स अप्लायमध्ये इन्क्लूड करू नका, सोडून द्या तो. यातून तुम्ही टॅक्सेबल व्हॅल्यू किती आणि एक्झाम व्हॅल्यू किती काढाल आणि मग किती इनपुट टॅक्स रिस्ट्रिक्ट झाला आहे हे फायनल होईल. समजा 100 रुपये इनपुट टॅक्स आहे, ओके, आणि जो आउटपुट टॅक्स मी कलेक्ट करतोय किंवा जेवढा मी आउटपुट सप्लाय करतोय ही जी व्हॅल्यू आहे ती किती आहे हे बघायला लागेल ना. तुम्हाला टॅक्सेबल व्हॅल्यू किती आणि एक्झाम व्हॅल्यू किती हे काढलं पाहिजे. टॅक्सेबल व्हॅल्यू तर सरळ आहे की टॅक्स कलेक्ट केला टॅक्सेबल आहे, पण एक्झाममध्ये हे एक्झाम एवढं झालं असतं, हे आणखीन त्यांनी त्यामध्ये ॲड केलं की सिक्युरिटीची 1% व्हॅल्यू घ्या, लँड अँड बिल्डिंग जर विकली असेल त्याची व्हॅल्यू घ्या. एक्सप्लेनेशन 1 फ्रॉम रूल 43, हे आणखीन त्यामध्ये दिले की फॉर द पर्पज ऑफ रूल 42 and 43 it is hereby clarified that the aggregate value of exams supply shall exclude करा. हे मी इंटरेस्ट डिस्काउंट तुम्हाला दिलं ना, हे एक्सक्लूड करा, हे दिलं इकडे. सेक्शनमधनं काय आलं, काय रूलमधनं आलं, ते एकत्रित करून वर दिलंय. द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय वेझल फ्रॉम द कस्टम स्टेशन ऑफ क्लिअरन्स इन इंडिया टू प्लेस आउटसाइड इंडिया. आता हे अगोदर आहे ना, हे हा सप्लाय एक्झाम्प्ट होता, हा सप्लाय आहे ना एक्झाम्प्ट होता, आता हा टॅक्सेबल केला, त्यामुळे हे काढलं इथं. याचं पण काय आता इफेक्ट राहणार नाही. आता ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट त्याची व्हॅल्यू आहे, ती एक इन्सेंटिव्ह स्कीम असते. ही ड्युटी कमी भरायला लागेल. आता समजा माझ्याकडे काय ड्युटी क्रेडिट आहे की सप्लाय केला तर मला काही कमी टॅक्स भरायला लागेल असं माझ्याकडे आहे, आणि मला समजा आता काय एक्सपोर्ट नाही करायचं, दुसऱ्याला विकले ते तो राईट, त्यातनं जी व्हॅल्यू येईल ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट इन्सेंटिव्ह स्कीम. ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट कॅन बी युटिलाइज टू पे कस्टम ड्युटीज ऑन इम्पोर्ट ऑफ इनपुट गुड्स, पण ते ट्रान्सफरेबल आहे. दुसऱ्याला दिलं की तुम्ही इम्पोर्ट करा आणि कस्टम ड्युटी कमी भरा. जे क्रेडिट गव्हर्नमेंटने मला दिलेलं आहे त्याची पण व्हॅल्यू जी आहे, स्क्रिप्ट कॅन बी स्क्रिप्ट्स कॅन बी फ्रीली ट्रेडेड अँड ट्रान्सफरेबल. एक्सपोर्टर्स हू आर able to use the same for their own consumption use the same, and exporter who are not able to use their own consumption can sell the same to another person. एक्सपोर्ट कराल त्यावर कस्टम ड्युटी असेल तर ती माफ होईल जर तुमच्याकडे गव्हर्नमेंट दिलेलं, जर तुम्ही ऑनलाईन काय परचेस करता आणि तुमच्याकडे काहीतरी कुपन कोड आहे, गिफ्ट कोड आहे, ते व्हॅल्यू कमी होते ना, तसं हे आहे, व्हॅल्यू कमी होईल कस्टम ड्युटीमधनं.
आता मला वापरायचं नाही आहे तर मी दुसऱ्या कोणाला देऊ शकतो, तसं तर दिलेलं आहे. त्याची व्हॅल्यू इन्क्लूड नका करू एक्झाम सप्लायमध्ये. कळलं? एक्झाम सप्लाय कसा काढायचा हे आहे. आता याच्या पुढे रूल 42 आणि 43 बघायचा आहे आपल्याला. पण ह्यांनी काय केलं, बँकांचा जो सप्लाय आहे, बँक आणि फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी, हे काय करतात, लोकांकडनं डिपॉझिट घेतात, त्यावर त्यांना व्याज देतात 5%, 6%, 7%, आणि तेच पैसे इतर लोकांना लोन म्हणून देतात. तुमच्याकडून डिपॉझिट घेतलं, तुम्हाला इंटरेस्ट मिळेल 7%. तुमचेच पैसे मी इंटरेस्टने घेतले तर मला 12% इंटरेस्ट लागेल. मग 7% ते 12% मधला जो डिफरन्स आहे, त्यातून त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस जे आहेत, त्यांचं बँकेचं ऑफिस आहे, तिथे कर्मचारी आहे, जागा आहे, जागेचा मेंटेनन्सचा खर्च आहे, हे सगळं भागून त्यांना जी अमाऊंट उरेल ते त्या बिझनेसचा प्रॉफिट आहे. आता इंटरेस्ट इन्कम एक्झाम्प्ट आहे. सेक्शन 11 मध्ये गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे, त्यातून त्याने इंटरेस्ट इन्कम एक्झाम केलं. आणि जर का क्रेडिट कार्ड घेतला असेल त्याचा इंटरेस्ट टॅक्सेबल आहे. प्लस तुम्ही ATM मधनं काय विड्रॉ करता, तुम्हाला 3, 4, 5 ATM काय असतील प्रत्येक बँकेचे, चार्ज लागत नाही. आणि जास्त वेळा विड्रॉ केलं तर आपल्याला चार्ज लागतो, मग त्यावर GST लागतो, तो टॅक्सेबल अप्लाय झाला. DD काढत असतील किंवा आणखीन चेक रिटर्न केला, बँक चार्ज लावते, त्यावर GST ॲप्लिकेबल होतो. म्हणजे बँकेचे काही सप्लाय जे आहेत ते टॅक्सेबल आहेत. आणि मेन बँकेचा बिझनेस लोन देणं आहे, त्याच्यावर बँक चालते. जर बँकेचा 70% तुम्ही बघाल तर एक्झाम्प्ट इन्कम असेल, मी 30% पण जास्त बोलतो, टॅक्सेबल असेल. कळलं ना? आता या बँकांना सांगितलं की तुम्ही काय सप्लाय घेता. आता बँक रेंटवर आहे, त्या बँकेचं जे ऑफिस आहे, जे प्रिमायसेस आहे, त्याचा रेंट 2 लाख असेल, 2 लाख रुपये असेल. आज मार्केटला छोट्या गाळ्या आहे, मुंबईच्या सारख्या ठिकाणी छोट्या गाळ्याचे पण 50,000, 60,000, 100 स्क्वेअर फूट गाळ्याचे पण एवढी भाडं असतं. तर बँकेला किती एरिया लागतो त्या हिशोबाने बघाल तर बँकेला 2 लाख जरी भाडं असेल बँकेचं, तरी जो मालक आहे त्याला GST मध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल की नाही. 2 लाख भाडं झालं ना, 20 लाखाच्या वर त्याचा भाडं गेलं 12 महिन्याचं. कशाला हे भरतील? बँकेच्या रेंटवर RCM कुठे आहे? मी जर रेंटवरती प्रिमायसेस दिलं कोणालाही, तर त्यामध्ये मला फॉरवर्ड चार्जेस घ्यायचा आहे ना रेंटचा. माझं एखादं शॉप आहे, प्रिमायसेस आहे किंवा कमर्शियल जागा आहे, ती भाड्याने मी दिली, सर्व्हिस आहे ना. मग जर मी 2 लाख रुपये भाडं घेतो त्याच्या जागेचं, तर मला GST व्हॅल्युएशन घ्यायला लागेल की नाही लागेल? का शॉप ओनर भाडं भरेल? जो शॉप ओनर भाडं भरतो तो GST भरेल. रेंटिंग ऑफ रिन्युएबल प्रॉपर्टी जर गव्हर्नमेंटची असेल, तुम्ही विसरला आहे ही प्रोव्हिजन. RCM कोणा, RCM मधलं नाही घ्यायला लागेल वाटतं, तर रेंटवर नाही असं म्हणाला. मी पहिले हे RCMची एंट्रीज काढा, बघा त्यामध्ये काय काय आहे. सर्व्हिसेस सप्लाइड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, UT और लोकल अथॉरिटी. ओके, एनी बिझनेस एंटिटी, गव्हर्नमेंटची सर्व्हिस जो घेतो तो टॅक्स भरेल. पण ह्यात एक्सेप्ट काय म्हटलं, एक्सक्लुडिंग रेंटिंग ऑफ रिन्युएबल प्रॉपर्टी.
म्हणजे इमोबल प्रॉपर्टी गव्हर्नमेंटची जरी असेल तरी गव्हर्नमेंटला जीएसटी नंबर घेऊन तो रेंटवरती टॅक्स कलेक्ट करायला लागेल, नाही भरायला लागेल. गव्हर्नमेंटला पण माफ नाही आहे. बाकीच्या लोकांचं काय? मी अगोदर काय बोललो, कुठल्या संदर्भात बोललो, आता तो विषय नाही आहे. आत्ता तुम्हाला समोर काय दिसतंय ते बघा. गव्हर्नमेंटनी सर्व्हिस दिली, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युटी, लोकल अथॉरिटी कोणाला दिली? बिझनेस एंटिटीला दिली. बिझनेस एंटिटी रजिस्टरी असू शकते, अनरजिस्टर्ड पण असू शकते. जर असा बिझनेस एंटिटी आहे जी एक्झाम्स अप्लाय करते, त्यांना जीएसटी नंबर घेणं लागूच होणार नाही. मग त्यांचा जीएसटी कोण भरणार? ही एक एंट्री आहे. याच्या खाली 5 एक इन्सर्ट केलं आणि यात काय दिलं की सर्व्हिसेस सप्लाइड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युटी, लोकल अथॉरिटी, रेंटिंग ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी टू अ पर्सन रजिस्टर अंडर जीएसटी. जर जीएसटी मधला रजिस्टर पर्सन असेल तर एनी पर्सन रजिस्टर अंडर जीएसटी असेल तो मग टॅक्स पे करेल. गव्हर्नमेंटसाठी पण असंच आहे, तर बाकीच्या लोकांसाठी काय असेल? जर माझ्याकडे एखादी जागा आहे, शॉप आहे आणि मी 2 लाख रुपये भाडं घेत असेल तर रजिस्ट्रेशन घेणं मला बंधनकारक होणार की नाही होणार? माझं ॲग्रिगेट टर्नओव्हर जेव्हा 20 लाखाच्या पुढे जाईल, मी जर महाराष्ट्रामध्ये आहे आणि माझा जर का जो काय महाराष्ट्र सरकारचा कायदा आहे त्याप्रमाणे 20 लाख हे लिमिटेड सर्व्हिस करता. क्लिअर आहे की नाही? आता तुम्ही रिव्हर्स चार्ज कोणावर लागतो हे पहिले लक्षात घ्या. रेंटिंग जे काय भाडं आहे ते मग याच्यामध्ये जागेचं भाडं वेगळं, गुड्स ट्रान्सपोर्टची गाडी आहे त्याचं भाडं वेगळं, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट आहे त्याचं भाडं वेगळं. तर तुम्ही वेगवेगळं आहे. GTA एक गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी आहे. GTA कडनं सर्व्हिस घेतली म्हणजे माल ट्रान्सपोर्ट करण्याकरता गाडी भाड्याने घेतली, तो विषय GTS आहे. आणि पॅसेंजर ट्रान्सपोर्टचा विषय आहे. रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल डिझाईन टू कॅरी पॅसेंजर्स. तुम्ही ते थोडं बघा, कळलं? आता हे रेंटिंग कसलं आहे? इमूव्हेबल प्रॉपर्टीचं आहे. बँक आहे, बँकेचं जर का जागा भाड्याने असेल तर बँकेला रेंट पे करायला लागेल. त्याची जागा आहे, त्याला जीएसटी नंबर घ्यायला लागेल, तो बँकेकडनं टॅक्स कलेक्ट करेल. सर्व्हिस टॅक्समध्ये पण होतं की 10,000 भाडं आहे, जरी 1 लाख भाडं आहे तेव्हा 10 लाखाचं लिमिट होतं. सर्व्हिस टॅक्स नंबर घ्यायला लागायचा सप्लायरला आणि जीएसटी कलेक्ट करायला लागेल. असे बँकेचे कित्येक सप्लाय असतील ना, बँकेने पेपर आणले, टॅक्स पे केला. इनवर्ड सप्लायमध्ये बँकेच्या बराच टॅक्स पे केला जातो. कम्प्युटर परचेस केले, कम्प्युटरचं रिपेअरिंग आहे, बँकेचं इंटेरियर आहे, पेंटिंग आहे, इतर मेंटेनन्स आहे. यात बँक भरपूर टॅक्स पे करत असते सप्लायरला. आणि बँक जे सप्लाय करते तो मोस्ट ऑफ सप्लाय एक्झाम्प्ट आहे. मग बँकेला एक्झाम सप्लाय कॅल्क्युलेट करा, आउटपुटमध्ये किती आहे आणि टॅक्सेबल सप्लाय कॅल्क्युलेट करायला लागेल आणि त्या तुलनेत ITC क्लेम करा. आता जर बँकेला तुम्हाला सरळ सरळ कळतं की 70% सप्लाय एक्झाम्प्ट आहे म्हणजे बँकेला 30% ITC मिळेल ना. आणि बँकिंग सेक्टरला गव्हर्नमेंट काही रिस्ट्रिक्शन देतं की नाही, तुम्ही जे लोन आहे
शेतकऱ्यांना एवढं लोन दिलंच पाहिजे. म्हणजे प्रायोरिटी सेक्टर असतात. होम लोन एवढं दिलंच पाहिजे, एज्युकेशन लोन एवढं दिलंच पाहिजे, कारण की सर्व समाज घटकांना कर्ज मिळायला पाहिजे, याकरता बँकांवरती गव्हर्नमेंट काही रिस्ट्रिक्शन टाकत असते. तर मग जर बँकांना काही रिस्ट्रिक्शन गव्हर्नमेंट देत असेल, तर मग या कायद्यामध्ये गव्हर्नमेंटला असं वाटलं की बँकांना आपण बेनिफिट देऊ, एक ऑप्शन देऊ की तुम्ही 50% ITC घ्या, 50% ITC सोडून द्या, काय हिशोब करू नका. कळलं? A banking company or financial institution, including a non-banking financial company, engaged in supplying services by way of accepting deposits, extending loans, or advances, shall have the option to either comply with the provision of subsection 2. म्हणजे काढा, एकदम सप्लाय किती काढा आणि त्याप्रमाणे मग तुम्हाला वाटणी करायची ITCची, किंवा ऑर अवेल, दुसरा ऑप्शन, ऑर अवेल ऑफ एव्हरी मंथ an amount equal to 50% of the eligible input tax credit. काय म्हटलंय? 50% इलिजिबल इनपुट टॅक्स क्रेडिट काढा. 17.5चा ITC मिळत नाही ना, तो बाजूला काढा. याचा अर्थ हा निघतो की नाही निघतो? इलिजिबल इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन इनपुट्स, कॅपिटल गुड्स, इनपुट सर्व्हिसेस इन दॅट मंथ अँड द रेस्ट शॅल लॅप्स. कार घेतली बँकेने, कशा करता? बँक मॅनेजरला घरी जायला यायला, किंवा बँक मॅनेजरला कुठलं बाहेर जायला कामाला गाडी लागते, गाडी घेतली, त्यांना ITC तो इलिजिबल आहे का नाही आहे? जेवढा इलिजिबल ITC आहे त्याच्या 50% ITC क्लेम करायचा, 50% लॅप्स होईल. प्रोव्हायडेड दॅट, खाली काय म्हटलंय? प्रोव्हायडेड दॅट द ऑप्शन वन्स एक्झरसाइज शॅल नॉट बी विड्रॉन ड्युरिंग द रिमेनिंग पार्ट ऑफ अ फिनान्शियल इयर. म्हणजे हा ऑप्शन घेतला सपोज 23-24ला, तर वर्षभर तोच वापरा. बदलायचं आहे तुम्हाला वाटतं आम्हाला हा नुकसानकारक आहे, पुढच्या वर्षी बदला. ऑप्शन दिलाय, वन्स एक्झरसाइज, त्या वर्षी तोच फॉलो करायला लागेल. काय पहिला ऑप्शन काय आहे? 17(2) मध्ये प्रोविजन आहे त्याप्रमाणे वाटणी करा. दुसरा 50% आहे ना, जर त्यांनी 50% चूज केला तर त्यांना पुढच्या वर्षी बदलता येईल. आणखीन एक पुढे प्रोविजन काय सांगतो बघा. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट द रिस्ट्रिक्शन ऑफ 50% शॅल नॉट अप्लाय टू द टॅक्स पेड ऑन सप्लाईज मेड बाय वन रजिस्टर्ड पर्सन टू अनदर रजिस्टर्ड पर्सन हॅव्हिंग द सेम परमनंट अकाउंट नंबर. म्हणजे बँकेच्या एका ब्रँचनी दुसऱ्या ब्रँचला सप्लाय केला असेल तर हा काय सप्लाय आहे? विदाउट कन्सिडरेशन सप्लाय केला ना त्यांनी ब्रँचला, दुसऱ्या ब्रँचला, त्याचा ITC पूर्ण घेता येईल. 17(5)चा ITC सोडा, जो इलिजिबल आहे त्यातला ब्रँचचा सप्लाय सोडा, जो सप्लाय उडेल त्यातला 50% लॅप्स होईल, 50% इलिजिबल आहे, 50% ते क्लेम करतील. बेस्ट ऑप्शन आहे ना बँकिंगसाठी, बँकिंग कंपन्यांसाठी. सतरा 4नी हे सांगितलं की एव्हरी मंथ अन अमाऊंट इक्वल टू 50% ऑफ द इलिजिबल इनपुट टॅक्स क्रेडिट on inputs, capital goods, input services in that month and the rest shall lapse. 100% ITC is available if inward supply from another registered branch under same PAN except block credit as per section 15. एवढं त्यातनं तुम्ही निष्कर्षाला याल. तरी पण आणखीन क्लिअरिटी यावी म्हणून त्यांनी रूल 38 बनवला. रूल 38 मध्ये हे सांगितलं. आपण जेव्हा रिव्हर्सलचा सेक्शन बघतो, भाग बघतो 3 मध्ये, रूल 38 तिथे येतो, तो हा आहे. अ बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी एंगेज in the supply of services by way of accepting deposit or extending loans or advances that chooses not to comply with the provision of section 17(2) प्रमाणे ITC वाटणी करायची नाही, तर in accordance with the option permitted under section 17(4) shall follow the following procedure, namely काय करा. 1. The said company or institution shall not avail the credit of the tax paid on input services that are used for non-business purpose. जे नॉन बिझनेस पर्पज, सपोज बँकेने काय चॅरिटी केली असेल आणि आता बिझनेस नाही ना, इन्व्हर्ट आपला घेतला असेल,
याचा ITC घ्यायचा नाही, तो बाजूला काढा. द क्रेडिट ॲट्रिब्युटेबल टू द सप्लाईज स्पेसिफाईड इन सेक्शन 17(5) हे पहिले बाजूला काढा. ह्याचा ITC मिळणारच नाही, नॉट अवेल. ओके, कळलं एवढं. दुसरं, द सेड कंपनी और इंस्टिट्यूशन शॅल अवेल द क्रेडिट ऑफ टॅक्स पेड ऑन इनपुट सर्व्हिसेस रेफर टू इन सेकंड प्रोव्हिजो. म्हणजे ब्रँचला सप्लाय केलाय, नॉट कवर्ड अंडर क्लॉज ए, आणि 50% अमाऊंट उरेल त्याचा GSTR 3B मध्ये रिव्हर्स करा. ITC शॅल बी रिव्हर्स इन फॉर्म GSTR 3B. क्लिअर झालं. वरती आपण 3 पॉईंट जे काढले ते त्यांनी रूलमध्ये क्लिअर करून दिले की या प्रकारे तुम्ही घ्या. हे जी प्रोसिजर करायची आहे, फॉलो द फॉलोइंग प्रोसिजर, ही प्रोसिजर याप्रमाणे करा. आता जी वाटणी करायची ती कशी करायची, जी वाटणी करायची तर गव्हर्नमेंट मे प्रिस्क्राईब रूल 42 आणि 43 द मॅनर इन विच द क्रेडिट रेफर टू इन. सेक्शन 1 ला सांगितलं की पर्सनलचा ITC मिळणार नाही, 2 ला सांगितलं एक्झामचा मिळणार नाही. मग ती कशी ॲट्रिब्यूट म्हणजे कशा प्रकारे त्याचा वाटणी करायची, असाइन किंवा अग्रीमेंट करायचे त्या ITCचं, हे तुम्हाला रूल 42 इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेससाठी आहे. हा पार्ट महत्त्वाचा आहे आणि हे जे कॅल्क्युलेशन आहे हे थोडं अवघड वाटतं. आता याच्यामध्ये आपण बघितलं की सप्लाय बिझनेस करता यूज होऊ शकतो. इनवर्ट सप्लाय यूज केला, बिझनेस करता वापरला, मग ते इनपुट्स असो, इनपुट सर्व्हिसेस असो किंवा कॅपिटल गुड्स असो, बिझनेस करता वापरला किंवा मग नॉन बिझनेस पर्पज वापरला. लॅपटॉप पहिले घेतला होता बिझनेस करता, मग ते मुलांनी मागितला, मग मुलाला देऊन टाकला, मग तो नॉन बिझनेस झाला ना तिकडे. मग सप्लाय यूज फॉर मेकिंग टॅक्सेबल प्लस जिरोटेड ॲज वेल ॲज एक्झाम सप्लाय, ह्याला काय ट्रीटमेंट द्यायची. आता जो ITC घेतला आहे, शब्द काय आला, कॉमन क्रेडिट. कॉमन क्रेडिटमध्ये हे सगळं क्रेडिट इन्क्लूड आहे. त्यातला काय ITC घ्यायचं आहे, काय रिव्हर्स करायचं. मग रूल 2 केले. एक केलं की ITC ॲट्रिब्युटेबल नॉन बिझनेस पर्पज यूज फॉर एक्झाम सप्लाईज टू बी रिव्हर्स. जे नॉन बिझनेस पर्पज आहे आणि एक्झाम सप्लाईज करताय त्याची मेथड काय असेल रिव्हर्स करण्याची. तर रूल केले 2. एक, अपॉर्शनमेंट ऑफ ITC अवेल्ड ऑन इनपुट सर्व्हिसेस रूल 42 बघा, आणि अपॉर्शनमेंट ऑफ ITC अवेल्ड ऑन कॅपिटल गुड्स रूल 43 बघा. 2 रूल दिलेले आहेत. जर इनपुट सर्व्हिसेस आहेत रूल 42 रेफर करा, कॅपिटल गुड्ससाठी रूल 43 आहे. रूल 42 मध्ये काय येतं, मॅनर ऑफ डिटर्मिनेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ इनपुट्स और इनपुट सर्व्हिसेस अँड रिव्हर्सल देअर. अंडरस्टँडिंग रूल 42 कशा करताय की रिव्हर्सल ITC म्हणजे काय हे पहिलं लक्षात घ्या. आता रिव्हर्सल केव्हा केव्हा केलं जातं, कसं करायचं. In certain situations, even if the basic conditions for claiming ITC is satisfied. जसं आपण बघितलं की माझ्याकडे इनवॉइस आहे, सप्लायरने काय केलं, GSTR फाईल केला, पण गुड्स मला लॉटमध्ये मिळाले, तर मी त्या मनात ITC घेऊ शकत नाही ना. जर गुड्स लॉटमध्ये मिळाले असतील तर ITC घेऊ शकत नाही. मग त्यावेळेस रिव्हर्स करतो हे आपण अगोदर बघितले, कालच्या क्लासला बघितलं नाही. आणि दुसरं काय बघितलं तुम्ही, 180 दिवसामध्ये जर का सप्लायरला पेमेंट नाही केलं तर तेव्हा पण रिव्हर्सल बघितलं, ITC रिव्हर्स.
आता रिव्हर्सल ऑफ ITC म्हणजे काय, तर द क्रेडिट ऑफ इनपुट युटिलाइज अर्लियर वुड नाव बी ॲडेड टू द आउटपुट टॅक्स लायबिलिटी. मी कसं येईल बघा, थोडंसं मी तुम्हाला दाखवतो याचं गणित कसं आहे. ₹100 माझ्याकडे आउटपुट टॅक्स आहे ना, ₹100 आउटपुट टॅक्स. आणि इनपुट टॅक्स किती आहे, ₹70. ओके, तर मी ₹30 पे करीन ना. आता जर मला इकडे 30 पे करायचे, यात मला सांगितलं की ₹10 रिव्हर्स करा, या 100मधनं ₹10 ITC रिव्हर्स करा. मी काय म्हणाल, इनपुट टॅक्स 70 आहे ना, 70मधनं 10 कमी करा, 60 करा, म्हणजे 40 पे करता येईल. दुसरा ऑप्शन काय, समजा एखाद्याकडे ITCच नाही, 110 करा, 10 रिव्हर्स करायचे आहेत ना. अगोदर ज्यावेळेस मी या इकडे ₹70 त्यांना टॅक्स भरला असेल, हे 10 एक्स्ट्रा भरले गेले, ते रिव्हर्स करायचे असतील. जर हे 10 नसते एक्स्ट्रा भरले गेले तर मी 60च घेतले असते ना, म्हणजे इकडे मला 40 पे करायला आले असते. तर इकडे माझ्याकडे मायनस करायला नाही आहे, तर आउटपुटमध्ये वाढवा. आणि इथे लायबिलिटी जर 60 असेल, ITC 60 असेल, तरी मला इकडे मग काय होईल, 110मधनं 60 किंवा 70 आहेत, इकडे 70 होते ना पहिले, 70 आहेत, 40च येईल ना. इनपुटमधनं 10 कमी करा की आउटपुटला 10 वापरा, जो टॅक्स पेबल आहे त्यात काय बदल होणार आहे का. पण यदा कदाचित जर इनपुटच नसेल ना, तर मग वजा करायला नाही आहे, म्हणून मग प्रॉब्लेम नको. तुम्ही आउटपुटमध्ये वाढवा, आउटपुट जास्त करा, इनपुट जे आहे ते घ्या. ही पद्धती दिली. समजा कसं होतं, रिव्हर्स काय करायला लागतो की समजा मला इकडे 70 दिसतोय, तर तो मी 70 घेतला आणि नंतर मला कळलं की 60च घ्यायला पाहिजे होतं. नंतर मला कळलं की 30 पे केलेत ना, तर मी 40 पे करायला पाहिजे, 10 एक्स्ट्रा घेतलाय. किंवा अगोदर एलिजिबल होता, आता नाही आहे, 180 दिवस आहे तेव्हा घेतला, आता ITC रिव्हर्स करायचं आहे, तर इकडे समजा 10 रिव्हर्स करायचं आहे, तर इकडे समजा ITC जर नसेल तर काय रिव्हर्स करणार. हां, तर इकडे तुम्ही 110 घ्या, जो ITC समजा नाही, इथे नाही आहे, असेल तर असेल, असला काय नसला काय, काय फरक पडतो का. मला दाखवायचं हे आहे की समजा इकडे तुमच्याकडे एक मिनिट बघा, तुमच्याकडे ₹70 ITC आहे, 70 ITC आहे, तुम्ही किती भराल, 30 पे करा. तुम्हाला सांगितलं ITC 70 आहे ना, तुम्ही काय करा, जो रिव्हर्स करायचा आहे तो रिव्हर्स तुम्ही या 70मधनं, समजा इकडे 80 असतं, 70 पे केले असतं, तुम्ही इकडेच 80 ठेवा, 10 100मध्ये वाढवा, इथे 10 कमी करू नका. उत्तर किती येईल तुमचं, 180मधनं 110मधनं 80 गेले, 30 येईल ना. ITC माझ्याकडे 80 आहे, तर 80च ठेवा, ITC मधनं नका वजा करू, लायबिलिटीच वाढवा. हे कुठल्याही परिस्थितीत वर्क होईल ना, ITC असो नसो, लायबिलिटीमध्ये वाढवा तुम्ही बस. अगोदर तुम्ही लायबिलिटी कमी पे केली की नाही ITC घेतल्यामुळे, जर का ITC नसता घेतलं लायबिलिटी वाढली असती ना, म्हणजे भरायला जे आले ते 40 आले असते ना, मग तुम्ही लायबिलिटीमध्येच ते वाढवा. अगोदर 40 भरले असते, तुम्ही 30 भरले ना, मग लायबिलिटीमध्येच वाढवा.
आउटपुट टॅक्स लायबिलिटी वाढवा. परत सांगतो तुम्हाला. हां, इज द लास्ट. हां, तुम्हाला इथे 80 रुपीजचा ITC आहे. 80 रुपीज तिथे ITC आहे. 10 रिव्हर्स करायचं आहे. -10 करून तुम्ही -10 करून 70 घ्या, 30 येईल. पण तुम्हाला सांगितलं ITC 80 आणि 80च घ्या. 10 कमी करू नका, 10 इथे ऍड करा. त्यामुळे लॉ मध्ये भाषा काय येते की आउटपुट टॅक्स लायबिलिटी वाढवा अशी भाषा येते. आउटपुट टॅक्स लायबिलिटीमध्ये ऍड करा असं येतं. जी रिकव्हरी आहे ही त्यातनं तेवढी सेम होते ना. उद्देश काय की रिकव्हरी झाली पाहिजे, पण रिकव्हरी होणारच आहे त्यातनं. पोर्टलला त्याने असं फंक्शनॅलिटी ठेवलेली आहे की आउटपुट टॅक्स वाढेल. ITC आली तर ITC कमी होईल. ITC आपण 3B मध्ये कमी करतोच ना. 3B ITC कमी करतो, मग ITC कमी होईल. जर ITC नसेल तर लायबिलिटी वाढवा. म्हणजे माझ्याकडे ITC नव्हता म्हणून मी ITC कमी करू शकलो नाही असं नाही होऊ शकत. आणि जर काय होतं ITC नाहीये आणि तिकडे तुम्ही व्हॅल्यू करते ती मायनस नाही होत, ती आउटपुट टॅक्स लायबिलिटीमध्ये ऍड होईल. तुम्ही रिव्हर्स कराल पण ऑल अदर ITC मध्ये तुमच्याकडे लायबिलिटीच नाहीये, तेवढी ITCच नाहीये, तुम्ही करणार काय? तुम्ही आधार रिव्हर्स करायला जाल ना, किंवा ITC 100 आहे रिव्हर्सल 200 आहे, काय कराल? 100 ते मायनस होतील, पण आणखीन 100 आले ते कुठे जातील? तुम्ही त्या रिव्हर्सलच्या कॉलममध्ये ज्या वेळेस अमाऊंट टाकता आणि ITC पुरेसा नाहीये तर ती आउटपुट टॅक्स लायबिलिटीमध्ये ऍड होईल. ते पोर्टलचा प्रोग्राम त्यांना दिलेलं असेल तर पोर्टल करेल. मग हे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये द ITC इज रिक्वायर्ड टू बी रिव्हर्स अंडर व्हेरियस सिनारियोज डिफाईन इन CGST ऍक्ट. सम ऑफ दोज सिनारियोज आर समराइज बिलो. हे दिलेले आहे. आता 180 दिवसाचा कालावधी संपला, पेमेंट नाही केलं, विदिन 180 डेज पेमेंट नाही केलं, हे कधी करणार? ज्या महिन्यामध्ये हा कालावधी संपलाय त्याचाच रिटर्न. सपोज माझा मेचा पिरियड आहे आणि 180 दिवस पेमेंट नाही केलं सप्लायरला, तर मी रिव्हर्स करीन ना ते मी भरताना त्याचा डिप्रिसिएशन क्लेम केलं होतं टॅक्स कंपोनंटवरती. ओके, डिप्रिसिएशन क्लेम करते ITC रिव्हर्स करा. रिव्हर्सल इज रिक्वायर्ड ॲट द टाइम ऑफ क्लोजिंग बुक्स ऑफ अकाउंट फॉर दॅट इयर. एक्झाम सप्लाय करता जर इनपुट यूज केलं जात आहे बरोबर 42 येईल. नॉन बिझनेस पर्पज बरोबर 42 येईल. बँकेचं आहे जे रिटर्न ज्या महिन्यात रिटर्न भरतायत त्या रिटर्नमध्ये ते काय करतील 50% ITC रिव्हर्स करतील. ब्लॉक क्रेडिट आहे याचा ITC घ्यायचा नाही, रेग्युलर रिटर्न जेव्हा फाईन करतोय त्यावेळेस येईल. आणि जर का तो राहिला असेल तर मग GSR 9 मध्ये त्याने तो रिव्हर्स केला पाहिजे. कळलं एवढं? म्हणजे रिव्हर्सलचा कन्सेप्ट जो आहे तो तुम्हाला पहिले क्लिअर झाला पाहिजे. रिव्हर्सल हा शब्द नाहीये, त्यातनं काय प्रक्रिया होते, काय प्रोसिजर ते पहिले कळलं पाहिजे. The input tax credit in respect of inputs or input services which attract the provisions of section 17A, 17(2) being partly used for the purpose of business and partly other purpose, partly used at effecting taxable supplies including zero debt supplies and partly for effecting exempt supplies, shall be attributed to the purposes of the business or for effecting taxable supplies in the following manner. अशा प्रकारे ITC अपॉर्चमेंट करा. हे तुम्ही खाली बघा. स्टेप 1 पहिले दिले, स्टेप 1 दिले पहिले. ओके,
माझ्याकडे इनवॉइसची फाईल असेल ना अशी, कधी इनवॉइस असेल ना असे. ओके, आता सगळ्यात पहिले हे सगळे इनवॉइस, हे सगळे इनवॉइस माझ्या हातामध्ये आहेत. यात तुम्ही बघाल टोटल इनपुट टॅक्स इन्व्हॉल्ड ऑन इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस. मी कॅपिटल गुड्सचे इनवॉइस वेगळे काढेन आणि माझ्याकडे इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेसचे इनवॉइस घेईन. हे सगळे आहेत. सपोज हे 100 आहे, म्हणजे ही अमाऊंट जी आहे मी ॲज्युम केली 100. समजा ही 5 लाख आहे, तो का आकडा असेल 40,338 वगैरे जी काय असेल अमाऊंट ती असेल या सगळ्या इनवॉइसची मिळून इनपुट टॅक्सची अमाऊंट. त्यातले मी असे इनवॉइस बघीन की द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स आउट ऑफ टी म्हणजे एकूण सगळे आहेत ते, याचा आकडा काढला. हे वर्किंग एक्सेलला केलं असेल, कुठे केलं असेल किंवा प्रतिदेशातला केलं असेल, सगळे इनवॉइस काढले. या सगळ्या इनवॉइसमधनं मी काय केलं, पर्सनल यूजचे इनवॉइस होते ते बाजूला काढले. त्यातनं अमाऊंट आली 10, बरोबर आहे. ते बाजूला काढले. याचा ITC मला घ्यायचा नाही आहे, ते काढले बाजूला. कळलं. हे टोटलमधनं मी हे बाजूला काढले, याचा ITC घ्यायचा नाही आहे, संपला विषय. तर बाकीचे उरले त्यातनं एक्झाम्स अप्लाय करता हे काही इनवॉइस आहेत, हे मागवलेत एक्झाम्स अप्लाय करता. म्हणजे परचेस ऑर्डर दिली, जे प्रोडक्शन करायचं आहे ते एक्झाम सप्लाय करता आलेले इनवॉइसमध्ये तो माल होता, गुड्स होते, ते बाजूला काढले, ते 10 आहेत. कार परचेस केली आहे, फूड बेवरेज परचेस केले आहे, याचा ITC घेता येणार नाही, बाजूला काढले. हे 5 रुपये 75. आता हे जे काय मागवलं आहे, हे जे काय मागवलं आहे, द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऑफ रजिस्टर्ड पर्सन बी डिनोटेड ॲज C1. आता हे तर ITC घ्यायचाच नाही आहे, फिक्स आहे, कळलं नाही. 17,500 मधले हे जातील ना, आहे तो ITC घ्यायचाच नाही. उरले 75. या 75 मध्ये हे मी काढलं पहिले कॉमन क्रेडिट C1, कॉमन क्रेडिट पहिल्या लेवलला एवढ्या बाजूला काढले. आता जो मी टॅक्सेबल सप्लाय केला आहे, जेवढे सप्लाय केला आहे त्याच्याकरता एवढे गुड्स वापरले, ते इनवॉइस बाजूला काढले. ते T4 आहे 55. आता हे जे काय मागवलं आहे, सपोज हे रेंट आहे, हे ऑडिट सर्व्हिसचं बिल आहे, हे फॅक्टरी रेंट आहे, ऑडिट सर्व्हिस आहे, हे कॉमन आहे ना, दोन्ही करताय ना. हे ते 20 आहे. या 20 मधला काही ITC घ्यायचा आहे, काही ITC रिव्हर्स करायचं. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल तर पुढे आता कॅल्क्युलेशन आहे. इथे फक्त काय होतं, इनवॉइस वेगळे काढणं होतं, ते काढले वेगळे. आता हा जो आकडा येईल, हा जो आकडा येईल यात पहिली गोष्ट तर आपण ज्या वेळेस ते वेगळं काढतोय ना, की एकदम सप्लायचे, त्यात तुम्ही हे विचार करा ती व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही काढलेली आहे. सिक्युरिटीची व्हॅल्यू 1% घ्या, लँडची व्हॅल्यू घ्या, स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू घ्या, काय एक्सक्लूड करा, हे दिलेलं आहे सगळं. हे सगळं करून तुम्ही एकदम व्हॅल्यू काढलेली आहे, लक्षात घ्या. एवढं अगोदर तुम्ही एक्झाम व्हॅल्यू कशी काढायची हे तुम्हाला मी वेळ घालून सांगितलंय. तुम्ही ती एक्झाम व्हॅल्यू काढलेली. इनवॉइस बाजूला काढतो ना आपण, हे एक्झामचे इनवॉइस आहेत, ते काढणं सोपं नाही ना. मग याची व्हॅल्यू काढणं, तुम्ही पहिले एकूण व्हॅल्यू काढाल सगळं मिळून, ही 100 काढाल. त्यात जर लँड सेल केली आहे, स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू त्यात इन्क्लूड आहे, कळलं. सिक्युरिटी सेल केलं आहे, त्याची 1% व्हॅल्यू त्यात इन्क्लूड आहे. त्यातनं तुम्ही एक्झाम सप्लाय बाजूला काढलाय. डिफिकल्ट टास्क प्रॅक्टिकली तीच असते, एक्झाम सप्लाय काढणं, लक्षात घ्या. ते काढणं सोपं आहे, मग हे पुढचं सोपं आहे. एवढं केलं. आता खाली आहे ना, तुम्हाला स्टेप 2 मध्ये हे विचारलंय की या व्हॅल्यू काढल्यात ना एक्झाम सप्लायच्या, व्हॅल्यू काढला एक्झाम सप्लायच्या, ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय ड्युरिंग टॅक्स पिरियड किती आहे हे सांगा. एक्झाम सप्लायची व्हॅल्यू आहे 400. ओके, आणि टोटल टर्नओव्हर जो आहे तो आहे 1000. तुम्हाला 2 व्हॅल्यू पाहिजेत.
एक पाहिजे एकदम सप्लायची जी काढणंच फार काळजीपूर्वक काढणं गरजेचं आहे. टोटल टर्नओव्हर किती आहे? 1000. त्यातला एकदम सप्लाय 400 आणि तुमचं कॉमन क्रेडिट वरती आलं होतं 20. ओके, 1000 करता 20 आहे, 400 करता किती? तो एकदम सप्लाय करता आहे व्हॅल्यू, ती आली 8. ती आली 8. आणि नॉन बिझनेस पर्पज असं D2 सांगतो, मानलं जाईल की 5% त्यातली जी आहे ना ही नॉन बिझनेस पर्पज आहे. असो नसो ती घ्यायचीच आहे, 5% घ्यायचीच आहे. म्हणजे हे जे 9 आहेत ना, 20 मधनं 9 मायनस होतील. कॉमन क्रेडिटमधनं 20 मधनं 9 मायनस झाले, उरले 11. The amount equal to aggregate of D1 and D2 shall be added to the output tax liability of the registered person reversed by the registered person in register 3 करा किंवा मग BRC 03 मध्ये करा, पेमेंट करा एवढे अमाऊंट. एवढं कळलंय? आता हे दर महिन्याला केलं, दर महिन्याला ओके तरी चालतं, आणि इयरली केलं तरी चालतं. दर महिन्याला केलं तरी इयरली पण करायचं, कम्पेअर करायचं की जे महिन्याला केलंय ते आणि इयरली केलंय बरोबर आहे का. तुम्हाला का वेगळं कसं येईल? महिन्याला केलं येईलच ना, बरोबर सेमच यायला पाहिजे ना. प्रॉब्लेम काय, जर का एखाद्या महिन्यामध्ये एक्झाम सप्लायच नाहीये, एखाद्या महिन्यामध्ये एक्झाम सप्लायच नाहीये, तर मागच्या महिन्यात सप्लाय घ्या आणि तुम्ही एक्झामचा ॲट्रिब्यूट काढा, असंही करायला सांगितलं त्यामध्ये. ओके, बघा मी काय म्हणतो परत पुढे. द इनपुट टॅक्स क्रेडिट डिटरमाइंड अंडर सबरूल 1 शॅल बी कॅल्क्युलेटेड फायनली फॉर द फिनान्शियल इयर बिफोर द ड्यू डेट for furnishing of the return for the month of September following the end of the financial year to which such credit relates to the manner specified in said sub-rule. And मॅक्झिमम सप्टेंबरपर्यंत हे करा. ओके, जर हे सप्टेंबरला केलं हे रिव्हर्स, ओके, आणि where the aggregate of the amount calculated finally in respect of D1 and D2 exceeds the aggregate of the amount determined under subrule 1 in respect of D1 D2, such excess shall be reversed by registered person in form register 3B through DRC 03 in the month not later than the month of September following the end of financial year to which such credit relates, आणि 18% इंटरेस्ट पण पे करा. कधीपासून? द फर्स्ट डे ऑफ एप्रिल ऑफ द सक्सेसिव्ह फिनान्शियल इयर टिल द डेट ऑफ पेमेंट. मंथली केलं, इयरली करा कधीपर्यंत? सप्टेंबरपर्यंत. आणि जर ITC रिव्हर्सल जास्त कमी झाला असेल तर जो शॉर्टफॉल आहे तेवढा रिव्हर्स करा. 1 एप्रिलपासून जेव्हा रिव्हर्स कराल तोपर्यंत इंटरेस्ट पे करा. उलटे पण होईल ना माझं, मी जास्त रिव्हर्सल केला तर जास्त रिव्हर्सल केला. सच एक्सेस अमाऊंट शॅल बी क्लेम ॲज क्रेडिट. क्लेम करा, सप्टेंबरपर्यंत क्लेम करा. ओके, कळलं? मी मंथली केलं तर मला इयरली सप्टेंबरपर्यंत परत करायचं, दोनदा करायचं. इथे दिलंय, इफ नो टर्नओव्हर ड्युरिंग द टॅक्स पिरियड व्हॅल्यूज नॉट अवेलेबल, टर्नओव्हर फॉर लास्ट पिरियड मे बी यूज. जर का एक्झाम नाही आहे, या मी एक्झाम आणि टॅक्स दोन्हीच अप्लाय करतो,
या महिन्यात एक्झाम सप्लाय केलाच नाही, तरी पण तो म्हणतो की मागच्या महिन्यात फिगर घ्या एक्झाम सप्लायची आणि ती वापरा, रिव्हर्स करा. इथे माझा रिव्हर्स जास्त होऊ शकतो. मग मी एक्सेस रिव्हर्सल केला आहे, तो मी पुढे एप्रिल टू सप्टेंबरपर्यंत परत तो क्लेम करू शकतो. आणि जर का मी रिव्हर्सल कमी केला किंवा केलाच नाही तर एप्रिलला करा, मेला करा, जूनला करा आणि इंटरेस्ट भरा त्या रिव्हर्सलवरती. त्या महिन्याला करायचं म्हटलं तर महिन्याला करून परत इयरली करायचंच आहे ना. ओके, मी दर महिन्याला करीन. सपोज तुम्ही टॅक्स पेअर आहात, तुमचं मी काम करतो रिटर्न फाईल करायचं, मी रिव्हर्सल करायचं, माझं काम वाढलं म्हणून 1,000 रुपये द्या रिव्हर्सल करायची, एक्स्ट्रा चार्जेस म्हणजे 12,000 द्यायचे. तर तुम्ही सांगाल की काय करा, तुम्ही इयरलीच करा. रिटर्न फाईल जेव्हा कराल ना मार्चचं, तेव्हा एप्रिलला करा. 1 एप्रिल ते 20 एप्रिल इंटरेस्ट भरू आपण आणि एकदाच काम करायला तर 5,000 रुपये घ्या. 4-5,000 इंटरेस्ट लागेल, तो लागायलाच आहे, कारण की दर महिन्याला करून पण परत ते एक्झाम घ्यायला लागतं, मग पेमेंट करायला लागतं. मग इयरली करणं, जर एखाद्या बिझनेसला वाटत असेल की आपण इयरलीच करू, एकदा करा, रिव्हर्सल चार्जेस घ्या, इंटरेस्ट पण घ्या, 1 एप्रिल ते 20 एप्रिल भरू आपण. महिन्याला करायला वेळ पण लागतो, मग मॅनपॉवर नाही एखाद्या माणसाकडे, तो बोलेल माझ्याकडे मॅनपॉवर नाही, मी महिन्यामध्ये नाही करू शकत, मी इयरलीच करेन, इंटरेस्ट भरा तेवढं. मग ती प्रॅक्टिस होऊन जाते. पण ऑप्शन दोन्ही अवेलेबल आहे आणि पहिल्यांदा करून पण दुसरा परत करावाच लागतो. कळलं एवढं? आता तुम्ही आहे ना हे नोट्समध्ये हे रीड करा. पुढचं तुम्हाला हा जे काय पुढे 4-5 दिवस मिळतील या वीकचे, यात तुम्हाला या एक्झाम्पलवरून काय कळतं का बघा. जे मी तुम्हाला सांगितलं आहे एकूण टोटल व्हॅल्यू घ्या, मग T1 वेगळा काढा, T2 वेगळा काढा, T3 वेगळा काढा. थोडे तुम्ही जर एफर्ट्स घेतले स्वतःहून, एक्झाम्पल मी 2 दिलीत, 2 एक्झाम्पल दिलीत. टॅलीमध्ये पण त्याचा कसं इफेक्ट येतो हे पण दिलं आहे, इकडे हे पण दिलं आहे. जर तुम्हाला हा रूल कळला तर 43 कळायला सोपा जाईल. कॅल्क्युलेशन बघा, एखाद्याचा मेंदू असा असतो ना, त्याला कॅल्क्युलेशन करायला आवडतं, तो बोलतो काय नाही सोपं आहे, काय यामध्ये काय आहे काय. पण ज्याला ते नाही आवडत तो बोलतो अरे काय हे वजा करा, हे ॲड करा. डिपेंड आहे, म्हणजे मी असं नाही बोलत की हे डिफिकल्ट आहे. ज्याला मॅथ्स आवडतं त्या करता अरे हे कसलं काय काय नाही एकदम. मला अशी लोक भेटले, बोलो हे जड जातं, मी मॅथ्समध्ये काय मला चांगले मार्क पडले, मला हे आवडतं, हे ॲड करा, हे लेस करा, हे आवडते, सोपं आहे. डिपेंड आहे. तुम्ही तुमच्या जर का मेंदूला या प्रकारे काम करायला तयार केलेलं आहे तर तुम्हाला सोपं आहे. ज्याला भाषा आवडते तो गणित नाही आवडत मला. डिपेंड आहे ना, प्रत्येक माणसाची आवड निवड वेगळी आहे, त्याप्रमाणे. त्यामुळे थोडं लक्षपूर्वक बघायला पाहिजे. ह्याने मी सांगितलं की थोडंसं जरा काही गोष्टी लक्षात घेऊन, काही मुद्दे लक्षात घेऊन तुम्हाला काही फिगर्स त्या प्रॉपर मिळाल्यानंतर मग पुढे सोपं आहे. टोटल घ्या, एकदम वेगळे काढा, पर्सेंटेज वेगळे काढा, ब्लॉक वेगळे काढा, टॅक्सेबल वेगळे काढा, जे उरले ते उरले. मग टोटल टर्नओव्हर काढा, टॅक्सेबल काढा. एकूण अमाऊंट जी आहे ती सगळ्यांना करताय, मग कम्पेअर करा टॅक्सेबलला किती होईल, एक्झामची बाजूला होईल. समजा माझ्याकडे 100 रुपये क्रेडिट आहे, कॉमन क्रेडिट, आणि माझा एक्झाम सगळा 50% एक्झाम आणि टॅक्स सगळा 50%. सरळ आहे, मला 50% ITC मिळणार आहे, 50% नाही मिळणार कॉमन क्रेडिटमधला. हे सर नो, त्यातना निष्कर्ष एवढाच आहे ना की 100% माझा टॅक्सेबल सप्लाय आहे, तो 100% ITC घेईन. 50% एक्झाम सप्लाय तर 50% ITC मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला एक्झाम सप्लाय किती फिगर पाहिजे आणि टोटल टर्नओव्हर किती हे पाहिजे, किंवा जर एक्झाम दिलं टॅक्सेबल दिलं, टोटल काढायला काय मिळतं की टर्नओव्हर किती. तुम्हाला मी बेसिक समजावून सांगितलं आहे, एक्झाम्पलने आणखीन क्लिअर होईल. पण तुम्ही परत ते बघितलं पाहिजे, एक्झाम्पल समजून घेतलं पाहिजे.
थोडे तुम्ही एफर्ट्स घेतले, जर तुम्ही अशा गोष्टी करायला जर का कुशल असाल तर तुमच्याकरता इझी आहे, पण नसाल तरी पण तुम्हाला कळू शकतं का फार डिफिकल्ट लेवल नाही. थांबूया इथे.